नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका गट ड चौकीदार या पदाविषयीचे मराठी या विषयाचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. नवल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, नवल या शब्दाला आपण कोणता समानार्थी शब्द वापरतो असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर नवल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आश्चर्य. प्रश्न क्रमांक 2. अनल या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. बघा, अनल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर अनललाच आपण काय म्हणतो? अग्नी असं सुद्धा म्हणतो. तसंच या शब्दाला दुसरा पर्यायी शब्द कोणता आहे? तर त्याला विस्तव असे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. पाणी शब्दाचा समानार्थी शब्द काय? बघा, पाणी या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आहे? तर पाण्याला आपण जल सुद्धा म्हणतो. जल. प्रश्न क्रमांक 4. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, उन्नती म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये वाढ होणे, प्रगती होणे, याला आपण उन्नती असे म्हणतो. तर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अवनती. अवनती म्हणजे काय? अधोगती होणे. प्रश्न क्रमांक 5. उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. बघा, उपकार म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीने जेव्हा आपल्याला मदत केली त्याची जाणीव ठेवणे, याला आपण उपकार असे म्हणतो. तर एखाद्या व्यक्तीने जी आपल्याला मदत केलेली आहे त्याची जाणीव न ठेवणे, याला आपण काय म्हणतो? अपकार असे म्हणतो. तर उपकार या शब्दाचा अर्थ काय होतो? की केलेल्या गोष्टीची जाणीव ठेवणे म्हणजे उपकार, तर केलेल्या गोष्टीची जाणीव न ठेवणे म्हणजेच अपकार. तर उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अपकार. प्रश्न क्रमांक 6. धवल या शब्दाचा अर्थ काय? बघा, धवल या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? तर त्याचा योग्य अर्थ काय आहे? पांढरा. प्रश्न क्रमांक 7. क्षय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, क्षय म्हणजे काय? तर नष्ट होणे. या शब्दाचा आपल्याला कोणता अर्थ विचारलेला आहे? विरुद्धार्थी विचारलेला आहे. तर क्षय म्हणजे नष्ट होणे, तर वृद्धी म्हणजे काय? वाढ होणे. तर क्षय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? वृद्धी. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, पृथ्वी या शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत. त्यालाच आपण धरा, धरती, वसुंधरा असं सुद्धा म्हणतो. तर पृथ्वी या शब्दाचा एक शब्द समानार्थी काय आहे? वसुंधरा. प्रश्न क्रमांक 9. आकाश पाताळ एक करणे. आकाश पाताळ या एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बघा, आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर आकाश पाताळ एक करणे म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करणे, त्याला काय म्हणतात? आकाश पाताळ एक करणे, खूप प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 10. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी या म्हणीचा अर्थ काय? बघा, दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे डोळे म्हणजेच अवयव. प्रश्न क्रमांक 11. इतश्री करणे म्हणजे काय? बघा, इतश्री करणे म्हणजे काय? तर इतश्री करणे म्हणजे एक प्रकारचा शेवट करणे. प्रश्न क्रमांक 12. कपाळमोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. बघा, कपाळमोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? मरण येणे. प्रश्न क्रमांक 13. उखळ पांढरे होणे म्हणजे काय? बघा, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जेव्हा भरपूर फायदा होतो तेव्हा आपण काय म्हणतो? की याचं उखळ काय झालेलं आहे? पांढरं झालेलं आहे. तर याचा योग्य अर्थ काय आहे? भरपूर फायदा होणे. प्रश्न क्रमांक 14. अवक्षर न काढणे. बघा, अवक्षर न काढणे म्हणजे एकाही शब्द न बोलणे, त्याला आपण काय म्हणतो? की याच्या तोंडातून एकही शब्द निघत नाहीये म्हणजेच अवक्षर न काढणे, एकही शब्द न बोलणे. प्रश्न क्रमांक 15. ज्याला शत्रू नाही असा. बघा, ज्याला शत्रू नाही असा त्याला आपण काय म्हणतो? अजातशत्रू.
ज्याला एकही शत्रू नाही त्याला अजातशत्रू असे म्हणतात. बघा, दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजे काय? बघा, दररोज प्रसिद्ध होणारे त्याला आपण दैनिक असे म्हणतो. आठवड्याला प्रसिद्ध होणारे त्याला आपण काय म्हणतो? साप्ताहिक म्हणतो. तर महिन्याला प्रसिद्ध होणारे त्याला आपण मासिक म्हणतो. तर वर्षाला प्रसिद्ध होणारे त्याला आपण काय म्हणतो? वार्षिक असे म्हणत असतो. तर दररोज प्रसिद्ध होणारे काय असते? दैनिक असते. प्रश्न क्रमांक 17. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? बघा, आपण काय म्हणतो? एक मुलगा, अनेक काय असतात? मुले. तर मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? मुले. प्रश्न क्रमांक 18. शाळा या शब्दाचे लिंग ओळखा. बघा, लिंगाचा जर विचार केला तर आपण लिंगाचे 3 प्रकार पडतात: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसलिंगी. तर तो हा शब्द ज्याच्यासाठी वापरतो त्याला आपण पुल्लिंगी म्हणतो. ती जो शब्द ज्याच्यासाठी वापरतात त्याला आपण स्त्रीलिंगी म्हणतो व ते जे शब्द ज्याच्यासाठी वापरतात त्याला आपण नपुसलिंगी असं म्हणतो. तर आता बघा, शाळा म्हणताना आपण काय म्हणत असतो? ती शाळा. तर शाळा या शब्दाचे योग्य लिंग कोणते आहे? स्त्रीलिंगी, ती शाळा. प्रश्न क्रमांक 19. पुस्तके या शब्दाचे एक वचन काय? बघा, आपण काय म्हणत असतो? एक पुस्तक. तर अनेक काय असतात? पुस्तके असतात. तर पुस्तके या शब्दाचे एक वचन काय होईल? पुस्तक. प्रश्न क्रमांक 20. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. बघा, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? बघा, कवी आपण काय म्हणतो की त्या कवितेचे कवी आहेत, म्हणजे ती पुल्लिंगी व्यक्ती आहे. तर आपण जेव्हा एखाद्या कवीचे कवयित्री आहेत, उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी या काय आहेत? एखाद्या कवितेच्या कवयित्री आहेत. तर कवी या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? कवयित्री. प्रश्न क्रमांक 21. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. बघा, वाघ, तो वाघ म्हणजे हे काय झालं? पुल्लिंगी झालं. तर आपल्याला त्याचं काय ओळखायचंय? स्त्रीलिंगी ओळखायचंय. तर आपण काय म्हणत असतो? ती वाघीण. प्रश्न क्रमांक 22. मी शाळेत जातो या वाक्यातील सर्वनाम कोणते? बघा, मी शाळेत जातो या वाक्यातील सर्वनाम कोणते? मराठी भाषेमध्ये एकूण सर्वनाम किती आहेत? 9 आहेत. त्याच्यापैकी काही सर्वनाम हे लिंगानुसार बदलतात, काही वचनानुसार बदलतात व सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. तर त्याच्यात मी शाळेत जातो यातील सर्वनाम ओळखा. तर यातील सर्वनाम कोणतं आहे? मी हे काय आहे? सर्वनाम आहे. तर जातो हे काय आहे? या वाक्यामध्ये क्रियापदाचं काम करतंय. प्रश्न क्रमांक 23. शहाणपण हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? बघा, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर ते एक प्रकारचे भाववाचक नाम आहे. कारण की जेव्हा वाक्यातील शब्दाला पण, पणा असे प्रत्यय लागतात त्याला आपण काय म्हणत असतो? भाववाचक नाम म्हणत असतो. उदाहरणार्थ माधुर्य, शौर्य, क्रौर्य याला काय म्हणत असतात? भाववाचक नाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. तो या सर्वनामाचे अनेक वचन काय आहे होईल? बघा, तो या सर्वनामाचं हे काय आहे? एक वचन आहे. तर त्याचं अनेक वचन काय होईल? तर आपण म्हणतो तो मुलगा म्हणजे काय झालं? एक वचन झालं. तर आपल्याला जर म्हणायचे अनेक मुलगे तर आपण काय म्हणतो? ते मुले. तर तो या सर्वनामाचे अनेक वचन काय होईल? तोये, ते होईल. प्रश्न क्रमांक 25. सूर्य अधिक उदय या शब्दाची संधी काय होईल? बघा, सूर्य अधिक उदय म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? सूर्योदय. प्रश्न क्रमांक 26. मी आंबा खाल्ला या वाक्यातील काळ ओळखा. बघा, मी आंबा खाल्ला या वाक्यातील म्हणजे खाल्ला म्हणजे काय झालं? ही क्रिया होऊन गेली आणि आपण जेव्हा क्रिया होऊन गेलेली असती त्या काळाला आपण काय म्हणतो? भूतकाळ म्हणतो. जी क्रिया चालू आहे त्याला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ म्हणतो. आणि जी क्रिया होणार आहे त्याला आपण काय म्हणत असतो? भविष्यकाळ म्हणत असतो. तर बघा, मी आंबा खाल्ला म्हणजेच भूतकाळ. असं जर इथं असलं असतं मी आंबा खातो तर काय आलं असतं? वर्तमान काळ आलं असतं. आणि मी आंबा खाणार आहे तर काय आलं असतं? भविष्यकाळ आलं असतं. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? भूतकाळ. प्रश्न क्रमांक 27. राम अभ्यास करतो या वाक्याचा काळ कोणता? बघा, आता ही काय
त्याची क्रिया सुरू आहे. कशाची क्रिया सुरू आहे? रामची अभ्यास करण्याची क्रिया सुरू आहे. आणि याच्यामध्ये कर्ता कोणता? जर तुम्हाला विचारलं की या वाक्यातील कर्ता ओळखा, तर कर्ता कोणता आहे? राम आहे. कारण की अभ्यास करणारा कोण आहे? राम आहे. तर करतो हे काय आहे? क्रियापद आहे. तर राम अभ्यास करतो हे वाक्य काय आहे? चालू काळातील आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 28. विद्यार्थी अभ्यास करेल या वाक्याचा काळ ओळखा. बघा आता विद्यार्थी अभ्यास करेल, मी काय म्हणलं? जो काळ होऊन गेला म्हणजे भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ, आणि जो होणार म्हणजे भविष्यकाळ. तर विद्यार्थी अभ्यास करेल म्हणजे त्याने केला पण नाही, तो करतो पण नाही, आणि तो करणार आहे. म्हणजेच तो काळ कोणता असणार आहे? भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 29. गजानन या शब्दाचा विग्रह करा. बघा गजानन या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. तर गज अधिक अनन म्हणजेच काय? गजानन. प्रश्न क्रमांक 30. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? बघा मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर 48 वर्ण आहेत. आणि जर तुम्हाला विचारलं की आधुनिक वर्णमालेमध्ये मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत, तर ते किती येणार आहेत? 50 येणार आहेत. प्रश्न क्रमांक 31. अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर ते सजातीय स्वर आहेत. बघा सजातीय स्वर म्हणजे काय? तर एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण काय म्हणतो? सजातीय स्वर असे म्हणतो. उदाहरणार्थ अ आ इ ई आणि उ ऊ. तर भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण काय म्हणतो? विजातीय स्वर असे म्हणत असतो. तर अ आ हे कोणते स्वर आहेत? सजातीय स्वर. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बघा इथं आपल्याला 2 शब्द दिलेले आहेत. पहिल्या शब्दाची श ची वेलांटी ही काय आहे? वेलांटी काय आहे? रस्व आहे. आणि दुसऱ्याची काय आहे? दीर्घ आहे. तर आशीर्वाद या शब्दाला श ला काय येते? दीर्घ वेलांटी येते. म्हणजेच हा योग्य शब्द, शुद्ध शब्द कोणता असेल? आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 33. प्रथमा विभक्तीचा प्रत्यय कोणता? बघा विभक्तीचे एकूण 8 प्रकार मानले जातात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी. हे काय? विभक्तीचे 8 काय आहे? प्रकार आहेत. आणि संबोधन. परंतु जो प्रथमा विभक्ती आहे, प्रथमा विभक्तीचा जर आपल्याला कारकार्थ विचारला तर तो करता येतो. परंतु प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? प्रत्यय नाही. प्रश्न क्रमांक 34. द्वितीया विभक्तीचे प्रत्यय कोणते? बघा द्वितीया विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? सलाते, सलानाते हे काय आहेत? द्वितीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. तसेच द्वितीया आणि चतुर्थी तुम्हाला जर विचारलं कोणत्या 2 विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत, तर द्वितीया आणि चतुर्थी या 2 विभक्तीचे प्रत्यय काय आहेत? सारखे आहेत. तर ते कसं ओळखायचं? तर जेव्हा वाक्यामध्ये शब्द हा कर्माचं काम करतो तेव्हा काय असती? द्वितीय विभक्ती असती. आणि जेव्हा वाक्यामध्ये संप्रादन दानाचा प्रश्न येतो तेव्हा ते काय असते? चतुर्थी विभक्ती असते. प्रश्न क्रमांक 35. पंचमी विभक्तीचा मुख्य अर्थ कारकार्थ कोणता? बघा पंचमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता आहे? तर तो कोणता आहे? अपादान. म्हणजेच त्याला आपण दुरावा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 36. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा हा सारखा शब्द आहे. जेव्हा असे नादानुकारू, जेव्हा असे सारखे शब्द असतात त्याला आपण काय म्हणत असतो? तो शब्द पुन्हा येणे म्हणजेच त्याला काय म्हणतात? अभ्यस्त शब्द असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. देव या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? बघा काही शब्द असे असतात की त्यांचे मूळतः सामान्य रूप काय असतं? ते शब्द असतो. तर देव या शब्दाचं सामान्य रूप काय होईल? तर देवा असं याचं सामान्य रूप होईल. प्रश्न क्रमांक 38. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? बघा मराठी भाषेचे जे लेखन केलेले आहे त्याची लिपी आपल्याला विचारलेली आहे. तर मराठी भाषेची लिपी कोणती आहे?
देवनागरी लिपी आहे. बघा, तुम्हाला अशातून दुसरा प्रश्न विचारतात की देवनागरी लिपीलाच कोणत्या नावाने संबोधले जाते, तर देवनागरी लिपीलाच आपण बाळबोध लिपी म्हणून संबोधतात. आणि देवनागरी लिपी कशी लिहितात, तर ती डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. प्रश्न क्रमांक 39. शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? बघा, शब्दाच्या एकूण किती जाती आहेत, तर त्या 8 आहेत. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 जे जाती आहेत त्या काय आहेत, त्याला विकारी सव्य असे म्हणतात. तर जे क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या जे 4 आहेत त्याला अव्यय म्हणजे अविकारी असे म्हणतात. तर शब्दाच्या एकूण जाती किती आहेत, 8 आहेत. प्रश्न क्रमांक 40. ज्या शब्दात बदल होतो त्यांना काय म्हणतात? बघा, ज्या शब्दात बदल होतो त्याला काय म्हणतो आपण, विकारी शब्द असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 41. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? बघा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणत असतात, क्रियाविशेषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 42. अरे रे फार वाईट झाले यातील केवल प्रयोगी अव्यय कोणते? बघा, अरे रे फार वाईट झाले यातील केवल प्रयोगी अव्यय कोणते? बघा, केवल प्रयोगी अव्यय हे कशा असतात, भावनाप्रधान असतात. जेव्हा आपल्या मनातील उत्कट इच्छा आपण काय करत असतो, वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आणि केवल प्रयोगी अव्यय जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की केवल प्रयोगी अव्यय टिंब असतात किंवा खालीलपैकी कोणते अव्यय भावनाप्रधान असतात, तर ते कोणते असतात, केवल प्रयोगी अव्यय. तर या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय कोणते येईल, अरे रे. प्रश्न क्रमांक 43. सुंदर हे काय आहे? बघा, सुंदर हे काय आहे, विशेषण आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला जर म्हणलं ती मुलगी सुंदर आहे, बघा ती हा काय येईल, याच्यातला करता येईल. त्याच्यानंतर विशेषण काय येईल, सुंदर. मुलगी काय येईल, कर्म. आणि आहे काय येईल, क्रियापद येईल. का, तर ती मुलगी सुंदर आहे. सुंदर असणारी कोण आहे, मुलगी, म्हणजेच काय झालं, ते कर्म. कोण आहे, ती आहे, ती काय झालं, कर्ता झाला. आणि हे सुंदर काय आहे, तर सुंदर आहे म्हणजेच ते विशेषण झालं. मुलीबद्दल सुंदर हा शब्द काय सांगायलाय, माहिती सांगायलाय, म्हणून ते विशेषण झालं. आणि आहे हे काय झालं, क्रियापद झालं. प्रश्न क्रमांक 44. पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? बघा, पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर नामाच्या मुख्य प्रकारातील ते सामान्य नाम आहे. तर सामान्य नामाचे जे 2 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये एक असतंय पदार्थवाचक नाम आणि दुसरं असतंय समूहवाचक नाम. तर पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर पदार्थवाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 45. आईने मुलाला मारले, प्रयोग ओळखा. बघा, आईने मुलाला मारले या वाक्यात कोणता प्रयोग येत असतो, भावे प्रयोग येतो. का भावे प्रयोग येतो, की जेव्हा क्रियापदाच्या जेव्हा कर्त्या आणि कर्म या दोन कालाबस जर विभक्ती प्रत्यय असेल, तर तेव्हा कोणता प्रयोग होतो, भावी प्रयोग होत असतो. जेव्हा क्रियापद हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन विभक्तीमुळे न बदलता ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी राहते, तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. बघा, इथं आई आणि ने प्रत्यय आहे, मुला आणि ला प्रत्यय आहे, म्हणून हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे, भावे प्रयोगाचे आहे. प्रश्न क्रमांक 46. राम रावणाला मारतो, कर्ता ओळखा. बघा, राम रावणाला मारणारा कोण, राम. तर आपलं निश्चितच उत्तर काय यायले, कारण की जेव्हा क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला जातो ते उत्तर येत असेल तर त्याला कर्ता असे म्हणतात. जेव्हा क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला जातो तर जे उत्तर येईल त्याला कर्म असे म्हणतात. बघा, इथं मारणारा कोण, राम, म्हणजे राम काय आला, कर्ता आला. त्याच्यानंतर कोणाला मारतो, रावणाला मारतो, म्हणजे रावण काय आला, इथं कर्म आलं. आणि मारतो हे काय आलं, क्रियापद आलं. तर राम रावणाला मारतो या वाक्यातील कर्ता कोणता आहे, राम आहे. प्रश्न क्रमांक 47. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, समुद्र या शब्दाला अनेक समानार्थी शब्द ओळखले जातात, त्याला रत्नाकर, सागर सुद्धा म्हणतात.
प्रश्न क्रमांक 48, लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, लहान आपण निश्चितच काय म्हणतो? मोठा. म्हणजेच लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मोठा आहे. 49, हात टेकणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. बघा, जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो आणि आपल्याला यश येत नाही तेव्हा आपण म्हणतो ना, आता बाबा माझे हात टेकले. तर हात टेकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? हार मानणे. प्रश्न क्रमांक 50, मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? बघा, मराठी राजभाषा दिन जो आहे तो 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. जर तुम्हाला परीक्षेत विचारलं की मराठी राजभाषा दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, तर तो कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आणि कुसुमाग्रज यांचं मूळ नाव काय आहे? तर त्यांचं पूर्ण नाव हे विष्णू वामन शिरवाडकर आहे. त्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. तर मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.